युक्ताज मेकओव्हरमध्ये तुमचं स्वागत आहे. मी संयुक्ता गावंडे, प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट फ्रॉम नागपूर. तर आपण आज आपल्या बेसिक टू ॲडव्हान्स कोर्सचा आपला डे 2 आहे. काल डे 1मध्ये मी तुम्हाला इंट्रो दिलं की आपण याच्यामध्ये काय काय शिकणार आहोत. तर चला तर मग आपण सुरू करूया. आपण थेरीपासून स्टार्ट करतो आहे. प्रॅक्टिकल मी तुम्हाला नंतर करून दाखवणार, ठीक आहे. आणि थेरीमध्ये आज आपण शिकतो आहे स्किन टाईप्स, ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगते की स्किन टाईप्स कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात, कसे असतात, ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर येतो ऑइली स्किन, त्यानंतर येतो कॉम्बिनेशन स्किन, ड्राय स्किन, सेन्सिटिव्ह स्किन आणि नॉर्मल स्किन. तर आपण यांना ओळखायचं कसं हे मी तुम्हाला आज शिकवणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपण बघूया की आपण ऑइली स्किनला कसं ओळखायचं, ठीक आहे. तर ऑइली स्किनला आपण आपलं जर एक क्लायंट असणार, ठीक आहे, तर आपल्याला चेक करायचं आहे की त्याची स्किन टोन कशी आहे. तुम्हाला नाही समजत आहे तर आपण काय करायचं, ठीक आहे, त्यांच्या फेसवर जर तुम्हाला ऑइल दिसतं आहे तर आपण काय करायचं ना, एक असा टिश्यू घ्यायचा, टिश्यूनी त्यांना असं डॅप 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 करायचं, टी झोनला असं डॅप डॅप करायचं, चिक्सवर डॅप डॅप करायचं. जर तुम्हाला टिश्यूवर जर ऑइल दिसत आहे तर समजून जायचं की त्यांची स्किन ऑइली आहे, ठीक आहे. माझी स्किन ऑइली नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते दिसलं नाही, माझी स्किन आहे सेन्सिटिव्ह, ठीक आहे. तर मग आता मी तुम्हाला सांगते ड्राय स्किनबद्दल. तर ड्राय स्किनचं कसं असतं ना की आपले जे चिक्स असतात ना ते खूप ड्राय असतात, ठीक आहे. तर ते ड्राय असतात, खूप जास्त कोरडे वाटतात आपल्याला, त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येतं की यांची जी स्किन आहे ती ड्राय स्किन आहे, ओके. आणि त्यानंतर झालं कॉम्बिनेशन स्किन. तर कॉम्बिनेशन स्किनमध्ये कसं असतं की हा जो टी झोन आहे ना आपला, तो असतो ऑइलीमध्ये, ऑइली स्किन टोनमध्ये. आणि हा जो चिक्सवाला जो असतो पार्ट तो येतो आपल्या ड्राय स्किनमध्ये किंवा मग सेन्सिटिव्ह वगैरे नॉर्मल स्किनमध्ये, ठीक आहे. कॉम्बिनेशन स्किनमध्ये फक्त एकच फरक असतो की हा जो फक्त टी झोनचा जो पार्ट आहे तो पार्ट जो आहे तो ऑइली स्किनमध्ये येतो आणि बाकी जे आहे ते ते ड्राय स्किन किंवा मग नॉर्मल स्किन टोनमध्ये येतो, सॉरी, ठीक आहे. त्यानंतर मग आहे आपलं नॉर्मल स्किन. नॉर्मल स्किनमध्ये कसं आहे आपलं की ज्याची स्किन आहे ती ऑइली पण नाही आहे, ड्राय पण नाही आहे, सेन्सिटिव्ह पण नाही आहे, ठीक आहे. अशी स्किन म्हणजे नॉर्मल स्किन. तर त्यांच्या स्किनवर जे आहे ना मेकअप जे असते एकदम फ्लॉलेस दिसतं, ठीक आहे. आपण जेव्हा बेस बनवतो एकदम फ्लॉलेस बेस तयार होतो त्या मेकअपमध्ये त्यांच्या स्किनवर, ठीक आहे. त्यानंतर आपलं येतं जसं मी आता सेन्सिटिव्ह स्किन. तर सेन्सिटिव्ह स्किनला आपण कसं ओळखायचं, ठीक आहे. जेव्हा आपण मेकअप करायला जातो, मॉइश्चरायझर लावतो, ठीक आहे, तर त्यामध्ये काय होतं ना की रेडनेस होतो. ज्या स्किन टोनला रेडनेस येतात, रेड पॅचेस येतात, समजून जायचं त्यांची स्किन सेन्सिटिव्ह स्किन आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे आपण अगोदर काय करायचं ना, टेस्ट करायची, स्किनमध्ये टेस्ट करायची आपल्या क्लायंटची. म्हणजे मी मोस्टली तेच करते, मी माझ्या क्लायंटची टेस्ट करते की त्यांची स्किन टोन कसं आहे, काय आहे. मी आधी स्किन प्रेप करायच्या अगोदर चेक करते की त्यांचा स्किन टाईप कसा आहे, ठीक आहे. आता त्यानंतर कसं असतं ना आपल्याला, आता तुम्हाला जर एखादा क्लायंट मिळाला, तुम्हाला कळत नाही आहे की अरे याची स्किन टाईप आहे ती कशी आहे, कॉम्बिनेशन आहे की सेन्सिटिव्ह आहे की ड्राय आहे की ऑइली आहे, ठीक आहे, ते तुम्हाला नाही कळत आहे. तर त्यामुळे मग तुम्ही काय करायचं ना, मी तुम्हाला ते प्रोडक्ट नॉलेज मी तुम्हाला उद्या देणार आहे. आज मी प्रोडक्टचं डिटेल सांगणार नाही आहे. फक्त तुम्ही असंवाला मॉइश्चरायझर यूज करायचा ना की जे ऑल स्किन टाईपसाठी तुम्ही यूज करू शकता. आणि असं प्रायमर यूज करायचं की जे ऑल स्किन टोनसाठी, ऑल स्किन टाईपसाठी तुम्ही ते यूज करू शकता. ते जर तुम्ही यूज केलं ना, त्यानंतर तुम्हाला हळूहळू नॉलेज समजेल. त्यानंतर तुम्हाला हळूहळू समजणार की यांचं स्किन कसं आहे, काय आहे, ठीक आहे. ऑइली स्किनचा जो प्रॉब्लेम काय आहे मी तुम्हाला सांगते. आपण जास्त मॉइश्चरायझर आपण त्यांना अप्लाय नाही करू शकत, खास करून टी झोनला. कारण की ऑइली स्किन काय करतो, मॉइश्चरायझर लावल्यानंतर ऑइल सोडतो स्किनवर, ऑइल सोडतो. त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं ना, स्किन प्रेप करताना त्यांना खूप कमी याच्यामध्ये मॉइश्चरायझर लावावं लागतं,
ठीक आहे. मी तुम्हाला सांगणार उद्या की आपल्याला कुठल्या स्किन टोन टाईपसाठी आपल्याला कुठलं मॉइश्चरायझर यूज करायचं आहे. ठीक आहे. ते मी त्याचे डिटेल्स मी तुम्हाला उद्या देणार आहे डे 3ला. ठीक आहे. आज आपण बघितलेलं आहे स्किन टाईप्स किती प्रकारच्या असतात, कशा ओळखायच्या. ठीक आहे. चला तर मग आपला व्हिडिओ आज आपण इथेच थांबवतो आहे. भेटूया आपण डे 3ला आपल्या उद्याच्या डे 3मध्ये. आणि डे 2 तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही जर नवीन असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि मला सपोर्ट करा. ठीक आहे. आणि तुम्हाला जर काही डाऊट्स असणार तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर मी दिलेला आहे, तर तुम्ही डिस्क्रिप्शनमधनं माझा नंबर घेऊन मला कॉन्टॅक्ट करा. तुमचे डाऊट्स असेल, काही क्वेरी असणार त्या मी तुम्हाला सॉल्व्ह करून देणार. ठीक आहे. आणि त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही की तुम्ही जर मी तुम्हाला काही नोट्स पण देणार आहेत. ठीक आहे. आज आपण जे शिकलो ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या, कारण की तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ह्या गोष्टी. आणि भेटूया आपण उद्या डे 3मध्ये. चला तर मग थँक्यू. बाय बाय.